31 मे रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर मान्सून आगमनाच्या बातमीनं शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा। घाटकोपरमधील मृतांचा आकडा 16वर। होर्डिंगखाली दबलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढले। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती। मनमाडमध्ये फडणवीस आणि शरद पवारांची सभा। महायुती आणि मवियाच्या उमेदवारांसाठी सभेचं आयोजन। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा रोड शो, तर महायुतीच्या उमेदवारांचा करणार प्रचार। राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ वडाळ्यात नारायण राणेंची सभा। जुन्या सहकार्यासाठी राणे मैदानात। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबई घडविण्याचा आमचा प्रयत्न। मुंबईमधील रोड शो नंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, तर मुंबईकरांचे मोदींनी मानले आभार। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, त्याच शत्रूनं मला मदत केली। संजय काका पाटील यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टरवरून तुफान दगडफेक। बीडच्या केजमधली नांदुरघाट गावातली घटना। एका महिलेसह 3 जण जखमी। आणि सलमान खान प्रकरणामधील आरोपी अनुज थापन मृत्यू तपास तातडीनं सीबीआयकडे सोपवण्यास हायकोर्टाचा नकार। 22 तारखेला पुन्हा सुनावणी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।